पुष्कराज पांडुरंग महाडिक, राहणार येलूर, वाळवा तालुक्यातील येलूर पंचसमिती गण या गणातून मी आता अर्ज भरलेला आहे। मी प्रथमतः वाळवा तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय राजाराम बापू पाटील, स्वर्गीय शिराळा तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब, स्वर्गीय तात्यासाहेब वारणा खोऱ्याचे शिल्पकार सन्माननीय तात्यासाहेब कोरे, त्याचबरोबर आमचे दिवंगत आधारस्तंभ वनश्री नानासाहेब महाडिक, त्याचबरोबर आमच्या येलूरचे अखिल भारतीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील अण्णा, स्वर्गीय माझे वडील स्वर्गीय पी.आर. महाडिक आबा, त्याचबरोबर स्वर्गीय वाळवा तालुका आमच्या येलूर गावातील पाणीपुरवठ्याचे शिल्पकार स्वर्गीय शामराव जाधव भाऊ, स्वर्गीय शिवाजीराव पाटील पोलीस पाटील भाऊ, स्वर्गीय वारणा कारखान्याचे माजी संचालक आमचे दिवंगत नेते स्वर्गीय गोविंदरावजी जाधव पापा, या सर्वांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। गेली कित्येक वर्ष मी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत आहे। 35 ते 40 वर्ष झाली मी सातत्यानं सामान्यांचा आवाज म्हणून येलूर व येलूर परिसरात काम करत आलेलो आहे। वेगवेगळ्या माध्यमातून असू दे किंवा वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये असू दे मी काम करत आलेलो आहे। आता या ठिकाणी प्रथमतः मी सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, आमचे तडफदार आमदार सतीश देशमुख भाऊ, आमचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल दादा महाडिक, या सर्वांना मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला येलूर पंचसमिती गणामधून लढण्याची संधी दिली। खरं वास्तविक येलूरचा मी सरपंच आणि येलूरच्या सर्वच बाबीतील घडामोडीतील एक साक्षीदार म्हणून काम करत असताना मी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छता अभियान राबवलं। उभ्या महाराष्ट्रानं त्यावेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्राप्त केलेली आमची येलूर ग्रामपंचायत असेल, महात्मा गांधी तंटामुक्ती मध्ये आम्ही विशेष प्रावीण्य मिळवलं असेल, अशा अनेक उदाहरणं मी या ठिकाणी आणि चांगल्या योजना आम्ही लोकांच्या पुढे आणल्यानं राबवू शकलो। पण मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून किंवा ज्यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळी सन्माननीय खासदार धैर्यशील दादा असतील ज्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आतापर्यंत, या सर्वांच्या माध्यमातून लाखो करोड रुपये कोट्यावधी कामं आम्ही येलूरमध्ये खेचून आणलेले आहेत। पण त्यामध्ये येलूर जसं स्वच्छता अभियानामध्ये आम्ही पुढे आणलं, निर्मल ग्राम केलं, तशा पद्धतीनं मला मिळालेली संधी म्हणून मी त्या संधीचं असं सोनं करू इच्छितो की गटर आणि रस्त्याच्या पलीकडे सुद्धा आपण गाव एक चांगल्या पद्धतीनं बनवू शकतो, एक आदर्श गाव बनवू शकतो। अशा अनेक योजना आहेत की ज्या गावामध्ये राबवून आपण गाव सुजलाम सुफलाम बनवू शकतो, गावाचं रूप बदलू शकतो। अशा अनेक योजना आहेत आणि मला आवडेल की त्या क्षेत्रामध्ये मी काम करू शकेन आणि मला निश्चित खात्री आहे की माझा विजय निश्चित होणारच। कारण आतापर्यंत मी संजय गांधी निराधार योजनासारख्या योजना असतील, लाडकी बहीण जी आता सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून जी लाडकी किंवा एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या कल्पनेतून जी योजना राबली ती सुद्धा प्रचंड प्रमाणात येलूरमध्ये मी राबवली। अखंड सांगली जिल्ह्यामध्ये त्यावेळी रजिस्ट्रेशन करत असताना लाडकी बहीण योजनेमध्ये येलूर अतिशय टॉपमध्ये आम्ही काम करू शकलो आणि त्याचं सर्व श्रेय मी येलूरच्या जनतेला पण देतो। आणि त्याचबरोबर माझ्यावरती जो आता विश्वास दाखवला आहे त्या विश्वासात पात्र राहून मी आता सांगितल्याप्रमाणे की विकास आपण करतो नेहमीच, आपण त्याच्या पलीकडे जाऊन आपण गावं चांगल्या पद्धतीने बनवू शकू हेही मी पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। मला या येलूर पंचसमिती गणातील सर्व बंधू भगिनींना व युवकांना विनंती आहे की आजकाल सातत्यानं या चालू घडामोडीशी निगडीत असणाऱ्या या माझ्यासारख्या युवकाच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभा राहून मला प्रचंड मताने विजयी करावं एवढंच या ठिकाणी सांगतो। थांबतो। जय हिंद, जय महाराज, धन्यवाद।